लाडक्या बहिणींकरिता आनंदाची बातमी आहे. तर हो लाडक्या बहिणींनो, खरोखरच आनंदाची बातमी आहे. गेल्या 2 दिवसापासून आपण पाहत आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मार्च महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाकरिता सुरुवात झालेली आहे. ऑलरेडी 12 तारखेला सुद्धा काही प्रमाणामध्ये वितरण झालं. 13 तारखेला म्हणजे काल सुद्धा काही प्रमाणामध्ये वितरण झालेलं आहे आणि आज दुपारी 2:30 वाजेपासून परत एकदा या वितरणाकरिता सुरुवात झालेली आहे, ज्यामध्ये फक्त आणि फक्त सध्या ₹1500 मार्च महिन्याचे येत आहे लाडक्या भगिनींनो. आणि आजचं जे वितरण आहे कुठे ना कुठे कालच्या आणि परवा दिवशीच्या म्हणजे 12 आणि 13 तारखेच्या वितरणापेक्षा थोड्या गतीने आहे. 2 दिवस अगोदर संथ गतीने होतं आणि आजचं जे वितरण आहे ते थोडंसं बऱ्यापैकी आहे. आता दुपारी 2:30 वाजेपासून माहीत असताना सुद्धा आता एवढं चांगलं 5-5:30 वाजत असताना सुद्धा एवढा उशीर करण्याचं कारण किंवा शांतता धरण्याचं कारण किंवा व्हिडिओ आत्ता अपलोड करण्याचं कारण हेच आहे की परत एकदा म्हटलं खूप मोठ्या प्रमाणामध्ये जरी नाही झालं तर कमीत कमी 25% तरी वितरण जर सुरू झालं, तेवढे पुरावे मिळाले तर शहानिशा झाल्याच्या नंतर कन्फर्मेशन झाल्याच्या नंतर इतर ज्या राहिलेल्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा, ही माहिती पोहोचावी याकरिता 2 ते 3 तासाची वाट पाहण्याचा आज परत एक वेळ प्रयत्न केलेला लाडक्या बहिणींनो. तर तुमचं मार्च महिन्याचं हक्काचं अनुदान वितरण होण्याकरिता सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणींनो. कुठल्याही शासन निर्णयाची वाट पाहायची आवश्यकता नाहीये, कुठल्याही इतर अपडेटची आवश्यकता नाहीये तुम्हाला वाट पाहण्याची किंवा कन्फर्म करण्याकरिता. बघा काय असेल लाडक्या भगिनींनो, सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑलरेडी वितरण सुरू झाल्या संदर्भात विश्वासार्ह काही जणांनी या संदर्भात अपडेट देणं, व्हिडिओ बनवणं सुरुवात केलेली आहे, ज्यामध्ये तुमच्या हक्काचं जसा मी तुमचा आहे नितीन अग्रवाल आपल्या चॅनल पेजच्या माध्यमातून ज्याचं नाव आहे भारत कलाल NK अग्रवाल, त्यानुसार दीपक सर सुद्धा आहेत. जे दीपक सरचे तुम्ही व्हिडिओ पाहता, दीपक सर म्हणजे जवळपास 1.5 लाख फॉलोअर्स आहेत, 1.5 लाख सबस्क्रायबर आहेत त्यांचे युट्यूबवर सुद्धा. ते व्यक्ती जे कधीच खोटं बोलत नाहीत. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या एक मॅडम सुद्धा आहेत, ज्या मॅडम आता या 2-4 दिवसामध्येच आपल्या ज्या महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे आहेत यांच्याशी भेट घेण्याकरिता वेळ घेतलेला आहे. त्यांना वेळ सुद्धा मिळालेला आहे. ते सुद्धा गेल्या 3 दिवसापासून व्हिडिओ टाकत आहे की वितरण सुरू झालेलं आहे. आज सुद्धा त्यांचा व्हिडिओ आलेला आहे की वितरण सुरू झालेलं आहे. आणि यांच्या व्यतिरिक्त मी सुद्धा गेल्या बऱ्याच दिवसापासून तुमच्या समोर अपडेट घेऊन येतो, माहिती घेऊन येतो आणि मी माझा चेहरा दाखवून स्वतः बोलतो या व्हिडिओच्या माध्यमातून. म्हणजे याचा अर्थ विश्वास ठेवा लाडक्या भगिनींनो की मी जेव्हा स्वतःचा चेहरा दाखवून तुमच्या समोर जर ही माहिती देतो, अपडेट देतो, तर एका व्हिडिओ पुरता किंवा एका दिवसापुरतं खोटं बोलून चालणार नाहीये. किंवा एक व्हिडिओ टाकला मी आजच्या मार्चच्या तुमच्या ₹1500 अनुदानाचा व्हिडिओ सांगितला आणि अपडेट दिली म्हणजे मला काही खूप मोठं पुरस्कार मिळणार आहे अशातला भाग नाहीये. विश्वासार्हता आहे. आणि यामुळेच मी परत आपल्या लाडक्या भगिनींना हे सुद्धा सांगू इच्छितो की 5 लाडक्या बहिणी असतील, 5% लाडक्या भगिनी असतील, 10% लाडक्या भगिनी असतील, 25-100 लाडक्या बहिणी असतील, महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर असो, पुणे असो, पालघर असो, ठाणे असो, कोणताही जिल्हा असो, हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत गेल्याच्या नंतर नक्कीच ज्या ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नाही त्या लाडक्या बहिणी तर सांगतातच की आम्हाला पैसे आलेले नाही, परंतु ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले आणि त्या लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला, लाडक्या भगिनींनो माझी तुम्हाला कळकळीची नम्र विनंती आहे, आवाहन करतो मी की खरोखर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कुठून आहात आणि तुम्हाला ₹1500 आले का, 2 दिवस अगोदर आले का किंवा आज आले ते सुद्धा सांगा. कारण की माझ्या इतर व्हिडिओवर संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असतील, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असतील, तर सर्व लाभार्थी जेव्हा 2 दिवस वितरण सुरू असताना पैसे येत नाही तेव्हा जेव्हा रात्री पैसे येतात, उशिरा पैसे येतात, तर त्या दिवशी त्या तारखेनुसार किती वाजता पैसे आले, कोणत्या बँकेचे आले, कोणत्या जिल्ह्यात ते राहतात हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यामुळे काय होते की इतर लाभार्थ्यांना सुद्धा मदत होते. त्यामुळे लाडक्या भगिनींनो तुम्हाला जर पैसे आले असतील तर नक्कीच या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला कधी पैसे आले, किती पैसे आले आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात. 2 वळीमध्ये तुम्ही ते सांगू शकता जेणेकरून त्यांना मदत होऊ शकते. स्क्रीनशॉट दाखवत असताना विषय असा होतो की स्क्रीनशॉटमध्ये कुठे ना कुठे ट्रान्झॅक्शन आयडी किंवा तुमचे नंबर येऊन जातात. ते दाखवणं प्रायव्हसीच्या नुसार बरोबर नसते. ते आपण झाकून रक्कमा दाखवू शकतो. मग ते रक्कमा दाखवायला लागतेच काय, ते तर मोबाईलवर कोणत्या ॲपमध्ये एडिट करून आपण दाखवू शकतो. त्यामुळे मी व्हिडिओच्या खाली स्क्रीनशॉट काही ठिकाणी टाकतो, काही ठिकाणी टाकत नाही. समोरच्या व्यक्तीची, लाभार्थ्याची जर परवानगी असली तरच मी टाकतो, त्याच्या व्यतिरिक्त तसा टाकण्याचा माझा प्रयत्न नसतो लाडक्या भगिनींनो. त्यामुळे निश्चिंत राहा. मी तुम्हाला म्हणजे आज 3रा दिवस आहे, 3रा व्हिडिओ या सांगण्याकरिता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मार्च महिन्याचे पैसे येण्याकरिता सुरुवात झालेली आहे आणि हे वितरण 15 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यापैकी आज 14 तारीख आहे, आज सुद्धा वितरण सुरू आहे, उद्या 15 तारीख आहे, उद्या सुद्धा वितरण सुरू राहणार आहे. फक्त आशा आणि अपेक्षा आता एवढीच बाळगूया की खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे वितरण होणे आवश्यक आहे. 2.25 कोटी लाडक्या बहिणी पात्र आहेत. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींना
जवळपास 50 लाख, 1 कोटी, 1.25 कोटी लाडक्या बहिणींना निदान मार्च महिन्याचे 1500 रुपये तरी आजपर्यंत यायलाच हवे होते. आता उद्यापर्यंत किती लाडक्या बहिणींना येतात हे पाहण्यासारखं असणार आहे. आणि ज्या 66 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्यांचं तर साहजिकच आहे की त्यांना हे अनुदान येणार नाही. परंतु ह्या ज्या 2.25 कोटी लाभार्थी पात्र लाडक्या बहिणी आहेत यांना हे येणे आहे, येत आहे आणि सुरुवात झालेली आहे, जी आज 2 दिवस अगोदरपेक्षा बऱ्यापैकी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्या नक्कीच कळवा, जेणेकरून त्या लाडक्या बहिणींना मदत होईल. लाडक्या बहिणींनो, या व्यतिरिक्त या योजनेच्या मार्च असेल, एप्रिल असेल किंवा या 2 महिन्यापैकी अजून काही अपडेट आली तर नक्कीच आज संध्याकाळी असतो, उद्या सकाळपर्यंत 100% आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम माझ्या लाडक्या भगिनींपर्यंत मी तुमचा लाडका भाऊ नितीन अग्रवाल, ज्याचं चॅनल तुमचं आपलं सर्वांचं चॅनल, आपलं पेज भारत कला लेनकी अग्रवाल याच्या माध्यमातून परत एकदा ताबडतोब अपडेट देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. त्यावेळेस म्हणजे उद्याच्या आज संध्याकाळच्या किंवा उद्याच्या व्हिडिओमध्ये मी आता आजच्या सारखी 2-2, 3-3 तास वाट पाहणार नाही, कारण की 3 दिवस झाले मला हमी आहे, शाश्वती आहे, मी पाहत आहे की बुवा लाडक्या भगिनींना पैसे येत आहे. त्यामुळे पुढचा जो व्हिडिओ असेल त्या व्हिडिओमध्ये मी जास्त वेळ तुमचा वाया घालवणार नाही. अपडेट मिळाल्या अर्ध्या तासाच्या तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून ती अपडेट देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली जी एक गोड बातमी आहे, खुशखबर आहे, नक्कीच तुमच्याकरिता नेहमीप्रमाणे उपयोगी ठरेल, लाख मोलाची ठरेल. आणि ज्या लाडक्या भगिनींना हे पैसे आलेले आहेत त्या लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर नक्कीच हा व्हिडिओ सर्वदूर महाराष्ट्र राज्यामध्ये शेअर करा, जेणेकरून इतर आपल्या लाडक्या भगिनींना ही गोड बातमी, खुशखबर मिळेल लाडक्या भगिनींनो. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेअर केल्याच्या नंतर त्या लाडक्या भगिनी सुद्धा तुमचे आभार मानतील लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी नेहमी सांगतो व्हिडिओच्या शेवटी त्याप्रमाणे अजून एका गोड बातमीसह. तर तोपर्यंत धन्यवाद लाडक्या भगिनींनो, भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. परत एकदा धन्यवाद.